येड्या खीर वगैरे करायची? हा पर दादा मी काय म्हणते, इतक्या प्रेमाने खीर केलीये, 2-2 वाट्या वरपूया, 2-2 चमचे खाऊया म्हणती. अगं पण खीर का बनवली त्याचं कारण तर कळू दे. आबा बघा, एखादी व्यक्ती घरातून जात असेल तर तिला निरोप देताना आपण काहीतरी गोडाचं खाऊ घालतो ना, म्हणून खीर केली आज. कोणाला निरोप देते? कोण कुठं चाललंय? बजरंगा येड्यांच्या इस्पितला दाखल करते वै गे. नाही बाबा नाही ग, तू जाणार आहेस. मी कुठं? कुठे पाठवू मी तुला? कुठे पाठवू? जेलमध्ये पाठवू की तुझ्या घरी पाठवू? घरीच पाठवते, जेलमध्ये त्रास होईल ना. नाही बोलायलीस, टाळकं ठिकाणावर आहे का तुझं? आतापर्यंत नव्हतं पण आता आहे. अगं मयू काय चाललंय? बघ दादा बघ. मयोग काय बडबडतेस? त्यांना त्यांच्या घरी पाठवायचं म्हणतेस? तुम्हाला जर कळलं ना आत्याने काय केलंय तर तुमचा पण असाच संताप होईल. काय 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 केलंय? मी सांग, काय केलंय? सांगणार नाहीये, दाखवणार आहे. 1 मिनिट. हे बघ आबा, काही काय? गेल्या काही दिवसापासून मला तुझ्यावर संशय होताच आणि मला माहिती होतं तू पुन्हा बाबांसोबत असं वागण्याचा प्रयत्न करणार, म्हणूनच मी हा प्लॅन केला होता. यो असा डाव शोधून या गरीब भामेला फसवलंस होय ग. हा या विश्वासात राहू नको मयू की तुम्हाला फसवलंस. बजरंगाचं टाळकं जागेवर नाही, कधी बी काय बी बडबडतो, म्हणून मी त्याला मदत करत होते. मी त्याची परीक्षा घेत होती. ही अशी परीक्षा घेत होतात त्यांची? आता मी काय डॉक्टर आहे वय? जे मला सुचलं ते मी विचारलं. एवढा कशापाई तुम्ही भाऊ करताय? भामे, चोरी पकडली गेली तरी तुझा मोजरीपणा चालूच आहे. आत्या तू काय बोललीस हे आम्ही सगळ्यांनीच बघितलंय. आणि बाबा गुन्हेगार ठरावेत ना, म्हणून तू हे सगळं केलंयस. आत्या खरं खरं सांग, हे सगळं तू कोणाच्या सांगण्यावरनं करत होतीस? मी कशापाई कोणाच्या सांगण्यावरनं करणार आहे हे समज? मला कशाला कोण सांगेल? मी आपली माझ्या नातवाला तुम्ही जेलात टाकलं तरी गप गुमान इथं मीठ भाकरीचे तुकडे तोडत राहिले, देवाचं नाव घेत इथं गप बसून राहिले. पण असं छळलतोय मला. मयू असा डाव साधलास होय माझ्यावर? झाली नाटकं झाली तुझी, आता बॅग भरायची निघायचं. दादा दादा तुला बेबी नकोशी झाली वैर. तू पण मला घरातून बाहेर काढायलायस. कोण दे अगं, बोल काहीतरी, तू तरी बोल. हा आलंय माझ्या लक्षात, कुणाला बी माझा चांगुलपणा दिसला नाही. समजे ना ही भामा कशी तिखट आहे तेवढी दिसली, पण ध्यानात ठेवा एकेकाला माझी हाय लागेल, रणसिंगांना माझे तळतळात लागतील, उसासे लागतील, अशी सोडायची नाही मी तुम्हाला. आणि दादा एक गोष्ट ध्यानात ठेव, या जागेवर माझा बी तितकाच हक्क आहे.
माझी बहन आहेस पण हात आवरला माझा, पण माझ्या संयमाची परीक्षा बघू नको. त्या वाटणीत जे काय आहे ते तुला मिळेल. आपलं नातं संपलं. हे घ्या. पैसे हवेत ना तुम्हाला? हे घ्या घ्या. या बांगड्या पण घ्या घ्या. झालं समाधान? आता निघा इथून. बॅग घेऊन टाक तिची. आत्या, तू चाललीस? मग तू म्हणत असशील तर नाही, अजिबात वाईट वाटत नाही. तुझ्यासारख्या बाईची दया येण्याचा प्रश्नच नाहीये. आणि तू मगाशी जे काही बोलीस ना, आम्हाला तळतळाट लागतील, उसासे वगैरे, त्याची तर अजिबातच भीती नाही. आणि तुझ्याच भाषेत सांगायचं झालं तर कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नसते. निघ आता. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू आणि तुझ्या यामिनी मॅम आमचं काहीच वाकडं करू शकत नाही. आणि तसं करण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी गाठ माझ्याशी आहे. निघ आता. निघ निघ म्हटलं ना. हे सगळं राजवीर सरांना सांगायला पाहिजे, तरच त्यांचे गैरसमज दूर होतील. कट केलं. व्हॉइस मेसेज पाठवते. सर, तुम्ही बोलला होतात ना तुम्हाला भेटायचंय. आपण आज भेटू शकतो का? मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. प्लीज आज भेटूया ना, प्लीज सर. सर, सर काल तुम्ही म्हणत होतात ना तुम्हाला भेटायचंय म्हणून. सर आपण आज भेटू शकतो का? मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. प्लीज आज आपण भेटूया ना, प्लीज. ओके, येतो मी भेटायला. ओके, येतो मी भेटायला. मयुरी, बरं झालं तू छोट्या मालकांना फोन केलास. ते बोलून घे त्यांच्याशी.
मम्मा मम्मा मी जाते. मम्मा ये मम्मा मम्मा तू काय करतेस? कालपासून नीट झोपली नाहीयेस तू, नीट काही खात नाहीयेस. काय अवस्था करून देतेस मम्मा स्वतःची? मला नाही बघवत आहे प्लीज. मी ठीक आहे राजू, मला सोड ना माझं. मला सांग, इतकं होऊन सुद्धा तू मयुरीसाठी फिलिंग्स आहेत? राजू, तू तिला भेटायला जाणार आहेस? मम्मा मम्मा अजून काही प्रूव्ह नाही झालंय. त्यासाठीच तर आपण बाबांच्या मृत्यूची केस आपण रिओपन करायला सांगितली ना पोलिसांना. बाबांचा खरंच खून झाला होता का, त्यात बजरंग काका इन्व्हॉल्व होते का, हे प्रूव्ह झाल्याशिवाय अजून काय प्रूव्ह व्हायला हवं राजवी? अरे स्वतःच्या तोंडाने कबुली देतोय ना तो की त्यांनी खून केलाय, मग अजून काय प्रूव्ह व्हायला हवं? मम्मा हे बघ राजवी, तू मयुरीशी नातं तोड असं मी नाही म्हणत आहे. असं मी नाही म्हणणार, कारण मला तो अधिकार कुठे आहे? मम्मा काय बोलतेस तू? राजवीर, मी अगदी खरं ते बोलते. तुझं आयुष्य, युअर लाईफ, हा पूर्णतः तुझा निर्णय असला पाहिजे. पण मला तुला फक्त एवढंच सांगायचं की तुझे बाबा गेल्यापासून एकही दिवस, एकही क्षण असा गेला नाही की मी त्यांना मिस नाही केलं. मला सतत त्यांची आठवण येत होती राजू. ऑफकोर्स माहितीये मम्मा. त्यानंतर कोलमडून गेले होते. माझी जगायची उमेद संपली होती. तुझ्याकडे बघून, कॅरीकडे बघून मी दिवस काढले, कारण तुमच्याविषयी प्रेम होतं, तुमची काळजी होती. मी कायम तुझा विचार केला बेटा. पण आता मी काय बोलू? आता तू तुझा विचार कर. आणि मयुरीच्या बाबतीत तर अजिबात नाही अडव. जा तू, भेट दिली, काही हरकत नाही माझी. तू प्लीज जा. मम्मा सॉरी आई, तू म्हणत असशील तर मी नाही राजू, अजिबात करू नकोस. तू जा. मी अगदी मनापासून सांगते, मी अगदी मनापासून सांगते. तू जाऊन भेट दिला. त्यांना भेटल्याशिवाय तुला कळणार नाही की ते लोक कुठल्या खालच्या पातळीला जाऊन खोटं बोलू शकतात. जाऊन बघ त्यांचं नाटक. राजवीर, मला हा फोन घ्यावा लागेल, पण ऐक ना बाळा, मी तुझ्यावर नाही चिडले. अगदी मनापासून सांगते, तू जाऊन भेट दे. राजवीर, तू माझा आहेस बेटा, पण तू जायला हवंस. बजरंगनी खुनाची कबुली दिल्यावर ते काय करतायत हे बघायचंच आहे मला. काय ग, काय सारखा सारखा फोन करतेस? मी कामात आहे, साधी गोष्ट कळत नाही का ग तुला? तिथं तुम्ही कामात असता, पण हित्त मला कोमात जायची वेळ आली आहे. अहो, त्या मयुरीने लई मोठा डाव साधला. म्हणजे काय झालं? म्हणजे दादाने मला घराबाहेर काढलं. हे समजा
होतं मी तुमच्या सांगण्यावरनं केलं ना. आणि बघा आता माझ्यावर काय वेळ आली. आता या गरीब गायीनी या गरीब बाईने जायचं कुठं, राहायचं कुठं, खायचं कुठं. अहो कशाचा म्हणून थारा राहिला नाही मला आता. हे शाणे, तुला ब्लॅकमेल करायचा प्लॅन आहे का ग तुझा? असा विचार बी येणार नाही हो माझ्या मनात. तुमच्या वाकड्यात कशी काय जाईन मी? तुमचाच तर आधार आहे मला. हा आलं माझ्या लक्षात. बघते मी काय करायचं, पण काही दिवस मला कॉल करायचं नाही, कळलं? अहो पर म्हटलं ना, मी काळजी घेईन तुझी, सगळं मिळेल तुला. रिलॅक्स. चालतंय की मॅडम. लाखात एकात तुम्ही. देव तुमचं भलं करू. ते तर करणारच आहे. ठेव फोन. भामे सध्या तरी मला तुझी गरज नाही, आणि जर गरज भासलीच येशील धावत काही हजार टाकल्यावर. मग पैसे द्या. हो. भाऊ, भाऊ तू बाबांना घेऊन आज जा. या बाबा. हॅलो मिस मयुरी, बजरंग काकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता का? नाही, पोलीस स्टेशन मध्ये. आता जावं लागेल ना बोलवल्यावर. ओके. सर एक सांगू, तुम्ही जेव्हा आधी बोलला होता केस रिओपन करण्याबद्दल, तर मला खरंच खूप वाईट वाटलं होतं. पण नंतर असं वाटलं की जे झालं ते चांगलंच झालं. खरं काय ते तुम्हालाही कळायला हवं ना. हो, मी पण त्यासाठी. जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही सर. मुखवट्या मागचे खरे चेहरे कळल्यावर तुम्हालाही त्रास होणार आहे. पण काही इलाज नाहीये. मिस मयुरी, तुम्ही असं कोड्यात का बोलताय? काल मम्मा इथे आली होती तेव्हा काही घडलं का? सर तुम्ही प्रश्न विचारताय की जाब? जाब? मी तुम्हाला जाब का विचारेन मिस मयुरी? असं का बोलताय तुम्ही माझ्याशी? सर काल जेव्हा तुमच्या मम्मा आमच्या घरी आल्या होत्या तेव्हा त्या जसं वागल्या, जे बोलल्या होत्या त्यांना न शोभणारं होतं सर. म्हणजे? सर गुन्हा अजून सिद्ध झाला नाहीये, पण तरीही तुमच्या मम्माने माझ्या बाबांवर खुनाचा आरोप केला. अहो माझी आई समोर होती, आबा तिथे होते, त्यांनी येऊन माझ्या बाबांची कॉलर धरली. माझ्या मम्माने असं केलं? एवढंच नाही सर, आमच्या सगळ्या कुटुंबाबद्दल वाटेल तसं त्या बोलत होत्या. अहो अख्खी चाळ जमा झाली होती. हे असं वागणं शोभतं का त्यांना? एक मिनिट मिस मयुरी, पहिली गोष्ट तर मम्मा असं काही वागू शकते यावर माझा विश्वासच नाहीये. आणि समजा मम्मा अशी व्यक्तही झाली असेल तरी तुम्ही समजून घ्या ना. कदाचित तिची व्यक्त होण्याची आता पद्धत चुकत असेल, पण तिची अवस्था तर बघा. मिस मयुरी, नवरा गमावलाय माझ्या मम्माने, माझे बाबा गमावलेत आम्ही. आणि ज्या अपघातात मम्माने तिचा नवरा गमावलाय तो अपघात बजरंग काकांनी करून आणला असं कळल्यावरती काहीतरी रिॲक्ट तर करेलच ना. हे पहा मिस मयुरी, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय. माझी मम्मा कोणाचं वाईट करूच शकत नाही.
हेच मी तुम्हाला सांगते सर, गैरसमज माझा नाही, गैरसमज तुमचा होतोय. म्हणजे एक गोष्ट मला खात्रीशीर माहित होती, पण तरीही मी ते तुमच्यापासून लपवून ठेवली. कोणती गोष्ट? जाऊ दे सर, तुमचा विश्वास नाही बसणार, सहन नाही होणार तुम्हाला. मला क्लिअरली सांगाल नेमकं काय घडलंय मिस मयुरी? का तुमच्या बाबांवर खुनाचा आळ आलाय म्हणून आता माझ्या मम्मावर आरोप करताय?